आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। वेषांतर करून गृहमंत्र्यांना भेटणं हे त्यांना तरी मान्य आहे का? नाव आणि वेश बदलून जाणं म्हणजे सुरक्षेला टोपी लावणं। उद्धव ठाकरेंची शिंदे अजितदारांवर खोचक टीका। एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात दिल्लीला गेले। दिल्लीत जाऊन ते अमित शहांना भेटायचे। संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। दिल्लीत अजित पवार नाव बदलून आले। सरकारनं गंभीर दखल घेऊन चौकशी करावी। त्यांचा बोर्डिंग जप्त करून गुन्हा दाखल करा। खासदार संजय राऊतांची मागणी। त्यांना आनंद दिघेंची दाढी सहन झाली नाही, आता शिंदेंची दाढी सहन होत नाही। आमदार संजय गायकवाडांचा राऊतांवर निशाणा। तर संजय राऊतांना मौलवी चालतात पण दाढी चालत नाही, निवडणुकीत दाखवून देऊ, गोगावलेंचा इशारा। अजितदारांनी जे केलं ते उद्या एखादा दहशतवादी करेल। ते वेश नाव बदलून दिल्लीत कसे गेले? मुंबई दिल्ली विमानतळ आणि एअरलाइन्सची चौकशी झाली पाहिजे। सुप्रिया सुळेंची आक्रमक भूमिका। अजित पवार बोर्डिंग पासवर नाव बदलून गेले असतील तर ती गंभीर बाब। एखाद्या व्हीआयपी साठी बोर्डिंग पासवरील नाव बदलणं कायद्याचा भंग करणारं, रोहित पवारांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणीसाठी किंवा भावासाठी नाही तर लाडक्या खुर्चीसाठी योजना। योजनेच्या प्रसाराच्या नावाखाली तिजोरीवर 270 कोटींचा डल्ला, विजय वडेट्टीवारांचा आरोप। शूर्पणखेसारख्या बहिणींच्या पोटात पोटशू उठला, त्यांनी बहीण भावाच्या नात्यात नाक खुपसू नये। सुषमा अंधारेंनी लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांवर केलेल्या टीकेला रुपाली पाटलांचं प्रत्युत्तर। विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा पहिला उमेदवार जाहीर। दहिसर मतदारसंघातून विनोद घोसाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती।